भारताची एकंदरीत आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता अत्यंत चिंताजनक आहे। केंद्र सरकार देशाला विकासाकडे नेत असल्याची वल्गना करताना महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमतेचा दर देशाचा विकास दराच्या दुपटीने वाढलेला आहे। हे सरकार मान्य करायला तयार नाही। आजही भूकबळी, शेतकऱ्यांची आत्महत्या, बेरोजगार तरुणांची आत्महत्या, कर्जबाजारीपणा या सामाजिक प्रश्नांची तीव्रता दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे। ही वस्तुस्थिती लक्षात न घेता सरकार आर्थिक नाड्या भांडवलदारांच्या हातात देण्याचे काम करत आहे। देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करून बड्या भांडवलदारांना नफेखोरीसाठी कवडी मोलदारांनी मोकळीक दिली आहे। हा जनतेसोबत केलेला अक्षम्य घात आहे। कामगारांनी गेली अनेक वर्षे संघर्षातून मिळवलेले 44 कामगार कायद्यांपैकी 29 कामगार कायदे 4 श्रमसंहितांमध्ये परिवर्तित करून कायद्याची धार बोचट करण्याचा प्रयत्न केला आहे। याला सर्व केंद्रीय व राज्य कामगार संघटना फेडरेशन विरोध करत असून मालक दार्जिने केंद्र व राज्य सरकार कोणत्याही क्षणी याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात आहे। किमान वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा हे कामगारांचे हक्क आहेत। त्याला नख लावल्यास सरकारला सळो की पळो करू असा जळजळीत इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला। मंगळवारी 20 मे रोजी लालबावटा, विडी, यंत्रमाग, बांधकाम, रेडीमेड व शिलाई कामगार युनियन सीटू संलग्नच्या वतीने माजी नगरसेविका कॉम्रेड सुनंदा बल्ला यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, वीरेंद्र पद्मा, शकुंतला पाणीभाते, राजेश्वरी पद्मा, अमित मंचले, शहाबुद्दीन शेख, अशोक बल्ला, अरुण सामल, श्याम आडम आदींची उपस्थिती होती। आणि राज्य सरकार विरुद्ध जर त्यांनी शब्द वापरला त्या सगळ्यांना 2 वर्ष तुरुंगात, 3 वर्ष तुरुंगात, 7 वर्ष तुरुंगात, 2 लाखापासून 7 लाखापर्यंत दंड, त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त, त्यांच्या बायका मुलांना रस्त्यावर आणणार असा कायदा महाराष्ट्र सरकारने आणलेला। म्हणून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, तो कायदा ताबडतोब परत घ्या। नक्सलाइटच्या नावावर कामगार चळवळ संपवण्याचा प्रयत्न करू नका। हा देश महात्मा गांधीचा आहे, हा देश भगतसिंगाचा आहे, हा देश बाबासाहेब आंबेडकरचा आहे, हा देश महात्मा फुलेचा आहे, हा देश सावित्री फुलेंचा आहे। लक्षात ठेवा। केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, केलीच पाहिजे। कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केलीच पाहिजे, केलीच पाहिजे, केलीच पाहिजे। 4 श्रमसंहिता रद्द झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे। कामगार, शेतकरी, महिला, युवा, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो। कामगार, महिला, विद्यार्थी, शेतकरी एकजुटीचा विजय असो। सगळी क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। सगळी क्षेत्रातील कामगारांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। किमान वेतन मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। आवश्यक आहे। केंद्र सरकार हे सगळे कायदे काढून टाकतंय आणि केंद्र सरकारचं म्हणणं आहे की मालक आणि तुम्ही समोरासमोर बसून ठरवा। आज गेली अनेक वर्ष काही असंघटित उद्योगधंद्यामधील कामगारांना आपण हे लाभ मिळवून दिलेले। औद्योगिक वसाहतीमध्ये, MIDC मध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी हे सगळे कायदे लागू करण्याचा प्रयत्न कामगार संघटनांनी केलेला आहे। आणि हे सगळे कायदे जर मोडीत काढले गेले तर भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाही। हे कायदे काढण्या अगोदरपासून सरकारी यंत्रणा त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली।
आज कुठलाही फॅक्टरी इन्स्पेक्टर हे फॅक्टरीमध्ये व्हिजिट करायला तयार नाही, कारण नवीन श्रमसंहितामध्ये तसं आहे, जोपर्यंत राज्याच्या सचिवाची, कामगार सचिवाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत कुठलाही अधिकारी कुठल्याही कारखान्यामध्ये व्हिजिट करू शकत नाही, तपासणी करू शकत नाही.